हाय हॅलो नमस्कार. म्हणजे नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे गुरुवार आणि आता सकाळचं 9 वाजलेलं आहे आणि इकडे माझा स्वयंपाक चाललं आहे आणि आज दिवसभराचं रुटीन तुम्हाला शेअर करतो. काल गावाला गेलतो, तो कालचा व्हिडिओ काय मी शूट केलेला नाही आहे. आज परत सुरू केलेला आहे ब्लॉग ना. इकडं मस्त बनवलेलं आहे शेवग्याची आमटी, भाकरी चपाती, सगळं स्वयंपाक आवरलं आहे. आणि मी जाणार आहे आज गहू कापायला. इथं शेजारचं काका आहेत, मग त्यांच्याकडं जाणार आहे आज. चला आता 9 वाजले चाललेलं आहे, सगळं स्वयंपाक आवरले. इकडं बनवलंय शेवग्याची आमटी. चला इकडं मी गहू कापायला आलेलो आहे आणि इथं त्यांचं घर आहे बघा. हे काका आणि काकी आहेत, हे गहू आहेत बघा. इकडं त्यांचं पण शेताचं घर आहे, गावात पण आहे त्यांचं घर. तिथं त्यांचं मुलगा आणि सून राहतात. आणि इकडं मी गहू कापायला सुरू पण केलेलं आहे बघा. पहिल्यांदाच कापा लागलोय, कारण मी काय कधीच गेलो नव्हतो गहू कापायला आणि पहिल्यांदाच कापा लागलोय. आणि आम्ही दोघी होतो आणि त्यांची सून पण होती. हे बघा त्यांची सून आहे, म्हणजे त्यांचं दीराची सून, दीर आहे त्यांची सून आहे आणि त्यांची सख्खी सून आलेली नाही आहे. आणि हे बघा इकडं आम्ही गहू कापत होतो आणि इकडं काका काय केलेलं आहे, मका आहेत कणसं, ते कणसं आणून इकडं भाजा लागल्यात आम्हाला खायला. तुरीच्या काठी आणलेलं आहे, ते तर शेतातच भाजून आम्हाला खायला देणार होते. मग इकडं पवन पण तुरीचे काठी आणून द्यायला लागले बघा. दुपारी आम्ही सगळेजण बसून खाल्लो आम्ही. ते व्हिडिओ मी केलेलंच नाही आहे. ते खात बसलो आम्ही, त्यात मी लक्षातच आलेलं नाही आहे व्हिडिओ करायचं. इकडं पवन बघा आणि इकडं पेंडी बांधा लागल्या, ते काकी आहेत. आणि इकडं आम्ही कापा लागलोय. आता 2 दिवस होईल आणि दुपारी येऊन जेवून आणि परत इथं कापायला आलो आम्ही. आणि इथं दुपारचं 3 वाजलेलं आहे, आता 3 वाजता आलेलो आम्ही. आता वाजले संध्याकाळचं 5 वाजलेलं आहे. मी आलो आहे आत्ता. दुपारी जेवायला आलो होतो, परत गेलो आणि परत थोडं होतं ते पण कापून आलो आहे आम्ही. उद्या पण जायचं आहे. आणि आता संध्याकाळचे काम चाललं आहे. आमच्या लक्ष्मी तिकडं बघा संध्याकाळची भांडी घासून, भांडी त्यानं घासायला लागल्या, कपडे त्यानं काढून लोटून संध्याकाळचं काम ती आवरायला लागल्या. आणि इकडं आमचं पवनचं काम काय चाललंय, काय झालंय काय नाही, ते कोंबडीला जरा पायाला काय झालंय म्हणून बघायला लागलं. चालायला जरा लंगडा लागला. त्याला आता शेळ्यासनी तिकडे शेडमध्ये घालायचं आहे. ते सगळं लोटून काढायचं आहे. ते सगळं लोटून काढतो, मग हातपाय धुतो मी, जाते प्यायचं आहे. चला तिथं कोंबडी होती, ते कोंबड्या सगळं काढलेलं आहे, म्हणजे विकलेलं आहे. मग आता तिकडं शेळ्यासनी तिकडं शिफ्ट केलेलं आहे. तर आता तिकडचं लोटून काढतो. इकडं बघा कोंबड्या नाहीत, पूर्ण इकडं मोकळा झालेला आहे. आणि इकडं आत शेळ्यासनी घालतो आम्ही. आता लोटून काढायचं आहे, मग आता आत घेऊन यायचं शेळ्यास. सगळं लोटून काढलं आणि आता त्यांना चारा खायला. आता बाबा 4 वाजता सोडले होते, मग 6 वाजेपर्यंत फिरवून आणलेलं आहे. आता एवढं टाकून मग उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत त्यांना पाहिजेच की. पवन इकडं पाणी घेतलं आहे, मी घेतलं आहे चारा. चला शेळ्यासनी आत घातलेलं आहे बघा. इकडं त्यांना खायला पण टाकलेलं आहे आणि इकडं पाणी. चला आता उद्या 10 वाजेपर्यंत तर बघ. आता वाजले 7 आलेलं आहे. तर एवढं तासभर लागलं हे सगळं घातलं. तिथनं इथं शेळ्यासनी आणून घातलं आणि त्यांना खायला चारा आणि पाणी सगळं त्यांचं व्यवस्थित झालं. कुलूप पण घातलं. चला आता
हे घ्या पण ते घागर घ्या नाही खुरपं. आणि आता संध्याकाळचा स्वयंपाक आहे. हळूहळू ये पण कोंबड्यासनी जरासं हे टाकायचं तांदूळ, मग त्यांना आत सोडायचं. कोंबड्या म्हणजे 15 कोंबडा आणि कोंबडी ठेवून घेतलेलं आहे. तेवढं आहे तिथं. पहिलं शेळे होते तिथं कोंबड्यासनी घातलेलं आहे आणि शेळी आहे ते तिकडं शिफ्ट केलेलं आहे. चला त्यांना पण आत घालायचं, मग आम्ही आत जायचं स्वयंपाक बाकीचं काम आवरायला. हळू टाक तिथं. बघा कोंबडी कसं येतात. बा 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 म्हणजे ये कन्नडमध्ये. त्याला मराठी कळत नाही कोंबड्यासनी. कन्नडमध्ये बा बा म्हटलं तर येत नाही. आज जा तू पण आज जा आज जा. बा 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 बा. बघा एवढं आहेत आत आलीत. अजून आहे तिकडं. ये इकडं. टाका तर बा 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 बा. थोडं गेल्यात आत, अजून आहेत बाहेर. कुत्र्याचं पिल्लू एक पळा लागलाय त्यांच्या संग. हे बाबा तू कुठं चाललास आत? हे हे इकडे इकडे. अजून एक झालं काय? झालं. चला गेट बंद करा जा. आतलं काम चाललेलं आहे आमचं. लक्ष्मी भांडी घासून भांडी सगळं लावलेलं आहे. संध्याकाळचे काम आवरले लक्ष्मी ना. चला आम्ही हात पाहून घेतो. इकडं चाललंय माझा स्वयंपाक. हात पाय धुवून घेतलं, चहा पिऊन स्वयंपाक करायला लागलोय. स्वयंपाक काय करायचं आहे अजून काय बघितलेच नाही. आता पहिला पीठ मळून घेतो, मग काय तर स्वयंपाक करायचा. इकडं देवासमोर दिवा लावून चहा पिऊन आता स्वयंपाक करायचा. इकडं स्वयंपाक सगळं आवरलंय आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता इकडे जेवणाची तयारी चाललेली आहे. लक्ष्मी आणि पवन ताट घ्यायला लागल्यात. बाय बाय.